नमस्कार मित्रांनो, मागे किरण चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. खूप दिवसांनी व्हिडिओ बनवतो आहे, त्यासाठी परत एकदा सॉरी. कारण का सिरियसली दिवाळीमध्ये तर फुल ऑन बिझी होतो. त्याच्यानंतर आत्ता आणि त्याच्यानंतर आपल्याकडे असं काही टॉपिक पण नव्हता की त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवू शकतो. बट फायनली आता आपल्याकडे एक टॉपिक आहे. टॉपिक काय आहे ते तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही बघितलं की माहिती ना प्रेरणाच्या चॅनलवर. जस्ट एक छोटीशी आपली व्हिडिओ बनवतो की आत्तापर्यंत तुम्हाला सरप्राईज तर माहितीच आहे. नेक्स्ट मंथ जानेवारीमध्ये आपला बड्डे आहे. बड्डे निमित्त आपल्याला प्रेरणाने गिफ्ट दिलं आहे. गिफ्ट काय दिलं आहे तर ते दिलं आहे iPhone 14 Pro. ते पण तुम्हाला दाखवतो. 14 Pro दिला आहे. ते खूप टाईमपासून मला घ्यायचं होता हा फोन. खूप टाईमपासून मी बघत होतो. जेव्हा नवीन लॉन्च झाला तेव्हापासून मी बघत होतो, पण तेव्हा बोललो नवीन आहे आणि तेव्हा खूपच कॉस्टली होता. आपण काय त्याच्यामध्ये हात नाही घातला, बोललो थोडा थांबूया. त्याच्यानंतर 15 आला. मग 15 आला, मग म्हटलं अरे, मग तेव्हा प्लॅन केला चला 14 आता घेऊ शकतो, कमी प्राईस झाली आहे. नंतर 15चे रिव्ह्यू ऐकले तर प्रेरणा मला होती 14 Pro's का घ्यायचा आहे तुला, त्यापेक्षा आधी तुम्हाला बॉक्स दाखवतो. सध्या फोन तर मी चार्जिंगला लावला आहे. आपला 14 Proचा बॉक्स आहे फोन. असा हां, बॉक्सचा होता. तुमच्याशी थोडा गप्पा मारतो. तर ती बोलली 14 Pro's का घ्यायचा आहे तुला, 15 घे. 15 आला तर नवीन लेटेस्ट आला आहे. 15मध्ये पण तेच फीचर्स आहे जे 14 Proमध्ये. मी बोललो नाही, घेतला तर 14 Pro घेईल, नाहीतर बघू जेव्हा जमेल तेव्हा घेईल. माझा काहीच प्लॅन नव्हता. ती मला खूप वेळा बोलली अरे 15 तर घे, 15 तर असा घेऊ शकतोस, असं तसं. प्लॅन तर आमचा काय म्हणजे हार्ड कॅशवर घ्यायचा नाही, घेतला तर EMIवर घ्यायचा असा प्लॅन होता. तर माझा म्हणजे असा प्लॅन होता की EMIवर घेऊया आपण घेतला तर ती बोलली 15 घेणार, सेम फीचर्स आहे ते. नंतर ती रिव्ह्यू म्हणजे खूप सारे इंस्टाग्राम जे रील्स बनवतात त्यांनी रिव्ह्यू दिले 15चे. टायटॅनियम बॉडी आहे, हीट होतं, हे ते. मग तेव्हा कुठे मग तिला पण वाटलं नाही. मग तिला कम्पॅरिझन पण दाखवलं 14 Proचं आणि 15चं कम्पॅरिझन पण दाखवलं, काय फरक आहे काय नाही. मग तरी पण ती बोलायची बघ विचार कर, असं तसं. नाही घेतला तर 14 Pro's घेईल, नाही तर नाही. मी असं रोज रात्री असं आपलं ॲमेझॉन खोलायचं, फ्लिपकार्ट खोलायचं, हे 2 साईड माझे फिक्स होते. त्याच्यावर खोलायचं, चेक करायचं. फक्त हेच नव्हते, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, त्याच्यानंतर आपलं क्रोमा बघायचं, टाटा क्लिकवर बघायचं. असे खूप सारे जे वेबसाईट आहे जिथे सेल होतात त्याच्यावरती मी जाऊन चेक करायचं. जिओचं पण बघायचं. असे खूप सारे माझ्या मोबाईलमध्ये आहेत. मी क्रोम ब्राउझरमध्ये हे करून ठेवलं होतं, त्याच्यावरती मी चेक करायचं की आता प्राईस काय झालं, आता प्राईस. खूप वेळा असं बघायचं आणि बंद करायचं. आणि मोस्टली असं झोपतं नाही बघायचं मी, म्हणजे कधी फ्री असेल तेव्हा बघायचं काय प्राईस चालू आहे, काय रेट चालू आहे असं. आणि मी त्याच्यामध्ये जो ब्लॅक कलरचा होता तो मला खूप आवडला, तर मला तो घ्यायचा होता. हिने मला खूप वेळा बघितलं असं की मी बघतोय, चेक करतोय ते. मग त्याच्यानंतर तिने फायनली आपल्याला 12 डिसेंबर त्या दिवशी आपल्याला सरप्राईज दिला आहे. तो कसा काय सरप्राईजची व्हिडिओ ती आहे सगळे प्रेरणाच्या ह्याच्या बघा. सध्या मी तुम्हाला फक्त फोनचा कवर दाखवतो, फोन चार्जिंगला लावला म्हणून. हा आहे आपला. तर याच्यावरती आपल्याला खूप सारं R&D चालू केलं आपण, थोडं हळूहळू जसं जसं आपल्याला टाईम भेटेल तसं एक त्याचं फीचर्स आपण चालू केलेत बघायला, काय कसं काय ते सगळं आहे. तर तेच तुम्हाला सांगायचं होतं, बोललो असं. आता आपल्या व्हिडिओच्या ह्याच्यामध्ये म्हणजे आधीच आपण OnePlus 60 व्हिडिओ काढायचं. कधी प्रेरणा असेल तर तिचं 70 यूज करायचो. GoPro आहे आता आपल्याकडे जो 9 आहे. आता आपल्याकडे अजून एक फोन आला आहे, तो आहे iPhone 14 Pro. आता काही व्हिडिओ तुम्हाला त्याच्यामध्ये पण बघायला भेटेल. काय होतं ना कधी कधी माहिती आहे लोकांना नाही समजत, पण कधी कधी काय होतं कुठे इव्हेंटला गेला ना
कॅमेरा अलाउड नसतो. मग तो कॅमेरा देणं हे थोडं रिस्की वाटतं. आणि 9ची प्राईस जेव्हाच्या माहिती असेल तुम्हाला किती आहे. सो तो मोबाईल ते आपलं हे देणं थोडं रिस्की वाटतं. कॅमेरा त्यांना सबमिट करा आणि ते काय डायरेक्ट हात वरती करतात. आमची रिस्पॉन्सिबिलिटी नाही सर, ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी. थोडं धाकधूक होते. मग त्याच्यामुळे कधी कधी इव्हेंटला गेलेलं गेटवरनं परत रिटर्न यायला लागायचं. किंवा मग प्रेरणा बाहेर थांबायची, मी आत जायचं, किंवा ती आत जायची, मी बाहेर थांबायचं, असं कधी कधी व्हायचं. आणि मोबाईल कसं आहे, हँडी आहे, तो कुठे पण कॅरी करू शकतो. कोणी काय बोलत नाही. मोबाईल आहे, काय करणार, काय बोलणार. त्याच्यामध्ये व्हिडिओ काढला, काही काढला, कोण काय एवढं बोलत नाही. सो मग म्हटलं पाहिजे कधीतरी. सो आता आपल्याकडे अजून एक गॅजेट ॲड ऑन झालं 14 Pro. सो आता तुम्हाला जे व्हिडिओ बघायला भेटतील त्या 60 आता खूप रेअरली यूज होईल. झाला तर झाला असं आहे. त्याच्यानंतर GoPro आणि 14 Pro. सो फुल खूप भारी वाटतं आहे आयफोन घेतल्यानंतर. तर आता तुम्हाला ज्या माझ्या व्हिडिओ दिसतील त्या ह्या 3 कॅमेरामधनं दिसतील. तुम्ही अजून असं सपोर्ट करत राहिले, अजून प्रेम असं देत राहिले तर गॅजेट आपले ॲड ऑन होत जातील. सो आता ते तुमच्यावर आहे किती प्रेम द्यायचं आणि सपोर्ट करायचं. सो आत्ता मी चार्जिंगला लावलं आहे. ते का चार्जिंगला लावलं आहे कारण का ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजेल. आयफोन चार्जिंगला का लावला आहे, माझा 60 पण चार्जिंगला लावला, तर GoPro पण चार्जिंगला लावेल. आणि ह्या का सगळं चार्जिंगला लावलं आहे हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजेल. ही नेक्स्ट व्हिडिओ माझ्या चॅनलवर असेल की प्रेरणाच्या चॅनलवर ते नाही माहिती. सो कारण आयफोन दोघं यूज करू, ती पण करेल, मी पण करेल. सो व्हिडिओ क्वालिटी, फोटो क्वालिटी ते सगळं तर चेक करणार आम्ही आयफोन 14 Proची. सो आता मी रेडी झालो आहे आणि आता मी निघतो. भेटू तुम्हाला लवकरच. नेक्स्ट व्हिडिओ माझ्या चॅनलवर असेल की प्रेरणाच्या ते अजून माहिती नाही. सो लेट्स सी. असंच भरभरून प्रेम द्या आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. मेन म्हणजे शेअर करा आणि आपले सबस्क्रायबर वाढू द्या. 2000 क्रॉस केलं आहे, अजून 2000चं पण सेलिब्रेशन बाकी आहे. सो आता बड्डेचं गिफ्ट आधीच भेटलं आहे, 2000चं सेलिब्रेशन बाकी आहे. नेक्स्ट मंथ आपला बड्डे पण येतं आहे, न्यू इयर पण येतं आहे. फुल ऑन धमाल. लेट्स सी. चलो बाय बाय, टेक केअर. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.